तर आज आम्ही जात आहे वेलंकनी बीचला। हा इकडचा रोड आहे ना एकदम मस्त आहे, एकदम असं गोवावाली वाईब देतो। आणि जिकडे आपण जाणार आहे ना वेलंकनी बीचला तिकडे पण एकदम गोवावाली फिलिंग येते। ॲक्च्युली तुम्हाला गोलमाल मधला सीन आठवला, गोलमाल 3 मधला सीन। मिथुन चक्रवर्ती जातो ना तिच्या मागे। तुम्हाला मुंबईमध्ये गोवावाली फिलिंग पाहिजे ना तर ही जागा बेस्ट आहे। माझा व्लॉग बघून नक्की तुम्हाला हे कळेल की कुठे नाही जायचं आहे। चुसंबाले गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 2365 वर्षानंतर परत एकदा आपल्या व्लॉगमध्ये। खूप टाईम नंतर व्लॉग करतोय ना, तर असं वाटतं मी तुम्हाला 265 दिवसानंतर भेटतोय। तर आज आम्ही जात आहे वेलंकनी बीचला। तर हे गोराई जेटी आहे, इकडून आपण बाईक टाकणार आहे डायरेक्ट पाण्यात आणि जाणार आहे डायरेक्ट त्या साईडला। बापरे, आज जास्तच गर्दी आहे यार। मच्छी घ्यायला आलेत की काय लोक? ॲक्च्युली हा मोठा वीकेंड आहे ना होळीचा, त्याच्यामुळे सगळे लोक फिरायला बाहेर निघालेत। तर आपण आता फेरीने जाणार आहे उत्तन साईडला। 5 मिनिटाची फेरी आहे आणि तिथून नंतर परत बाईकनी जाणार आहे आपण वेलंकनी बीचला। आईच्या गावात पाणी रे इकडे। ओहो पैगोडा, अंकल साइड हटो, आ गया हमारा घोड़ा। बसेन काय? ओ येस। तर इकडे फेरीवाल्यांना बाईकचे 5 रुपये द्यावे लागतात आणि बाकी तिकीट तुम्हाला पुढे सांगतो किती आहे ते। कसा उभा आहे बघ भाऊ, फुल एकदम केजी आहे। ओ समोसा मस्त असते, मस्त पिला। थोडीशी फाटते आपण फेरीवरून बाईक काढायला आणि पावसाळ्यात तर खूपच स्लिपरी असतं। अच्छा, आता इथे तिकीट काढायची आहे। तर हा सीन जरा पहिल्यांदा बघतो आपण की पहिली फेरीतून यायचं आणि मग नंतर तिकीट काढायची। तर आपल्याला इकडे तिकीट काढावी लागेल। तर हे काका इकडे बसलेत आणि आत्ताच आपल्याला कळालं की 2 जणांचे 40 रुपये आहेत आणि बाईकचे किती घेणार काय माहिती, की बाईकचे तिकडे 5 रुपये दिलेत, असं काहीतरी सीन असेल। बघूया। व्हायला एक तर ह्याचा फॅन लगेच चालू होतो पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवरती ठेवली तर। बॅ 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 बॅ। किती 2 लोकांचे? आणि बाईकच्या आतमध्ये घेतले ते ना? ठीक आहे, तर 2 लोकांचे 40 रुपये आणि बाईकचे आपण 5 रुपये आतमध्ये दिले। ऐक, आता काढली आणि आता घेतली पण तिकीट। चांगलं आहे। ओ येस, तर हा रोड आहे आणि तिकडे ऑटो वगैरे पण लागलेले असतात। इन केस जर तुम्ही बाईक नाही, तुमच्याकडे काही ट्रॅव्हलिंगसाठी नाही आहे, तर तुम्ही इकडे या चालत आणि इथून मग ऑटोवाल्याशी डील करा, जे पण पैसे असतील ते त्या हिशोबाने तो तुम्हाला घेऊन जाईल। आणि हा इकडचा रोड आहे ना एकदम मस्त आहे, एकदम असं गोवावाली वाईब देतो। आणि जिकडे आपण जाणार आहे ना वेलंकनी बीचला तिकडे पण एकदम गोवावाली फिलिंग येते। पण मी दोन्ही पण ठिकाणी नाही गेलो आहे, ना गोव्याला गेलो आहे ना वेलंकनी बीचला कधी गेलो आहे। तर मी पहिल्यांदाच जातो आहे वेलंकनी बीचला आणि बघूया तिकडे खरंच गोवावाली वाईब येते की फक्त असंच बोलतात लोक। या साईडला तर येते, अलिबागवाली फील येते, कारण की मी अलिबागला गेलो तर मी सांगतो की या साईडला येते, अलिबागवाली फील येते या साईडला। तर हा बघा, हा एक मेन चौक आहे, इकडून तुम्हाला राईट घ्यायचं आहे। जर तुम्ही लेफ्ट घेतला तर इकडून डायरेक्ट मार्वे मड ह्या साईडला जाल आणि राईट घेऊन गोराई बीच येतं पहिलं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन उत्तन बीच। बाप रे बाप, चक्का जाम हो गया रे इधर, तो चक्का जाम। हे बघा, हा रस्ता आहे गोराई बीचला जायला आणि इकडे पूर्ण जाम झालं आहे, जाम गर्दी, कारण की वीकेंड आहे आणि वीकेंडला गर्दीच गर्दी। हे बघा, कारवाले मोस्टली तिकडून येतात, मीरा भाईंदरवरून येतात, कारण की ऑब्व्हियसली त्यांना फेरीने जायला काय ऑप्शन नाही आहे।
फेरीवरून जायला. त्यामुळे जर तुम्ही कारने येताय तर तुम्हाला पूर्ण मीरा भाईंदर फिरूनच यावं लागणार. बाईकने येताय तर तुम्हाला शॉर्टकट आहे फेरीचा. जरा थांबून मॅप लावूया म्हणतो मी. तर मित्रांनो, वेलंकनी बीचचा मॅप लावलेला आहे मी आणि आता मला ऑलमोस्ट 1 किलोमीटरच दाखवतं आहे. तर बघूया वेलंकनी बीच, एन्जॉय करूया. पण आतमध्ये जर तुम्ही जाईल ना वेलंकनी बीचच्या साईडला तर तिकडे असे मोठे मोठे चर्च आणि खूप काय काय गोष्टी आहेत. तर त्याच्याने तुम्हाला एकदम गोवावालीच वाईब येऊन जाईल. अच्छा, तर हा उतन बीचवालाच रोड आहे. पण उतन बीचला जायला तुम्हाला तिकडे राईट घ्यावं लागतं. मी दाखवतो तुम्हाला पुढे, तर तेव्हा कन्फ्युजन दूर होईल माझं पण आणि तुमचं पण. कारण की उतन बीचला गेलो आहे मी, तर वेलंकनीला गेलो नव्हतो. बाजूबाजूलाच आहे तसे तर, पण तरी स्टील नवीन ठिकाणी जातो आहे तर कन्फ्युजन होतंच. अच्छा, तर हे बघा, इकडून लेफ्ट घ्यायचं आहे तुम्हाला. हा मोठासा होडी आहे इकडे मोठीशी आणि इकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. जर तुम्ही मीरा भाईंदर रोड येत आहे तर त्या साईडून यायचं. इकडे ना तुम्हाला हॉटेल, रिसॉर्ट, विला हे खूप बघायला भेटेल. आणि मच्छी खायची असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता. खूप चांगली मच्छी भेटते इकडे. हां, तरी बघा ह्या साईडला उत्तन बीच आहे जायला आणि आपल्याला जायचं इकडून वेलंकनीला. थोडासा मार्केट एरिया आहे आणि थोडी वस्ती इकडे, पण त्याच्या पुढे आपल्याला बघायला भेटेल. हा 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 हा, काय वास येतो यार सुकटचा. सुकट देता का फुकट? हो हो हो, हे बघा लाईट हाऊस वरती. लाईट हाऊसच आहे का? हां हां. ओ वॉच टॉवर आहे वाटतं इकडे. फुल पबजीसारखं फिलिंग आली रे ते बघून. काहीतरी गव्हर्नमेंटचं असेल. हां, हे बघ लाईट हाऊस. इकडे लाईट हाऊसला जायचा रोड. बापरे, नुसतीच सुकी मच्छी आहे. आपल्या इकडे घराच्या बाहेर कसे पापड वाळत टाकतात तसं इकडे नुसती सुकी मच्छी वाळत टाकली. ॲक्च्युली त्यांचा बिझनेसच येतो, त्यांच्यावरतीच त्यांची रोजीरोटी चालते. पण भाई इकडे मच्छी काय स्वस्त भेटत असेल आणि काय फ्रेश भेटत असेल. हे बघ ना, इकडे पूर्ण बाजूला सी आहे. दोन्ही साईडला मस्त कलरिंग घरं आहेत. बापरे, कवऱ्या सुक्या मच्छ्या आहेत. ओय तुझ्या असना तुझ्या. चर्च खूप मोठं आहे इकडे. पुढे जाऊया जरा. बाईक अलाउड आहे की नाही माहिती नाही. रस्ता ये, हां बघूया ना. हां 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 हां, भारी आहे यार. ॲक्च्युली तुम्हाला गोलमालमधला सीन आठवला, गोलमाल 3 मधला सीन, जिकडे तो मिथुन चक्रवर्ती जातो ना तिच्या मागे, त्या म्हातारीच्या मागे, तसावाला सीन आठवला. तो पण गोव्यात शूट केला आहे. हां, खालती उतरायला रस्ता वाटतं. इथून जाऊ शकते गाडी आपली. बीच पे जाने के लिए कहाँ से रोड? आगे से वाला है. हाँ हाँ, ओके, थैंक यू. भाई साहब, इकडून व्ह्यू बघा दिसतोय. हा 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 हा, मस्त, मजा आवी गया. चमाईला एवढा मोठा रेडा वळवायचा ना या चढवरती अवघड पडतो रे. तंता तता तंता तन 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 ताडा ताडा तंता तता तन तन टन 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 टाडा 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 टाटा 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 ना टाटा 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 ना टाना. ओ येस, खुफिया रोड. आईच्या गावात हे घर नाही ना बाबा कोणाचं? घर नाही ना कोणाचं इथे? नाही तर आपण आलोय. कळले किसका तो घर रहेगा रे, हॉटेल का जगह भी का रहेगा. नाही
ॲक्च्युली रे डायरेक्ट आपण हॉटेलमध्येच एंट्री मारली रे. ते जाऊन दे, बीचवरती जायचा रोड कुठून आहे ते बघूया आपण. चुकीचा रस्ता होता, तुम्ही या रस्त्याला येऊ नका. माझा ब्लॉग बघून नक्की तुम्हाला हे कळेल की कुठे नाही जायचं आहे. पुढून बघूया, पुढून हार नाही मानेंगे गाडी. बघ हवा हा रस्ता आहे. फोटोहॉलिक प्लेस बघावी लागेल आता. तर आता इकडे मस्त फोटो सेशन करून निघतोय आणि मस्त सनसेट पण होत चालला आहे. पण सनसेट बघायचं आपल्याकडे टाईम नाही आहे, थोडं वरती एक्सप्लोअर करू. बाकी जागा तर एक नंबर आहे. चल काढू का इकडून शिड्यांवरून, पडलं की नो वरचूक पण. तर आता इकडे हे माझ्या मागे चर्च आहे आणि इथे मस्त सनसेट होते आणि आम्ही लोक मस्त इकडे गोला एन्जॉय करतोय. चुसंबाले आणि इकडे अजून एक नवीन गोष्ट मला बघायला भेटली, तुम्हाला पण दाखवतो. हा बघा गोल्डन मॅन. हो. आणि ॲक्च्युली जर तुम्हाला मुंबईमध्ये गोवावाली फिलिंग पाहिजे ना तर ही जागा बेस्ट आहे. एक नंबर एकदम गोवावाली वाईब येते इकडे आणि सनसेट काय भारी होते. हे बघा किती सारे बोटी उभे आहेत. मावशी सुकी मच्छी भेटेल? सुकी गावात भेटेल? आम्ही मच्छी घ्यायला विचार करतोय पण सुकी मच्छी हवी. तर हे इकडे उत्तनचं मेन मार्केट आहे आणि तुम्हाला जर त्या लोकेशनवरती जायचं ना, मी परत एकदा तुम्हाला दाखवतो रस्ता. हे बघा इकडे एक छोटासा रस्ता आहे, मॅप लावून जाल तर तुम्हाला कळेलच. छोटीशी गल्ली आहे आणि इथे हे बसस्टॉपवरून तुम्हाला लेफ्ट मारायचं आतमध्ये जर तुम्ही ह्या साईडून येत आहे तर. आता तुम्ही घरी जातोय पण यायचा रस्ता हा आहे. या रोडला ना स्पीड ब्रेकर जरा जास्तच आहेत. एक अर्थाने चांगलंच आहे कारण की खूप सामसूम रोड आहे ना, सुमसाम रोड आहे सामसूम. तर त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स वगैरे व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. हा स्काय बघ ना, काय पिंक झालं आहे स्काय, एकदम ब्लू आणि असं पिंकचं शेड आहे. मस्त वाटतं. मुंबईच्या खिचडीमधून लांब आणि खूपच अफोर्डेबल प्राईजमध्ये जर तुम्हाला वेकेशन करायचं असेल आणि किंवा छोटंसं वेकेशन करायचं असेल, वन डे ट्रिप वगैरे, तर तुम्ही ह्या साईडला येऊ शकता. खूप भारी जागा आहे इकडे आणि एकदम असं पीसफुल जागा आहेत. मॅपचं डायरेक्शन तर मी टाकेनच डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला यायचं असेल तर. काय आता इथून पुढे तर दाखवण्यासारखं नाही आहे. माझं 5 मिनिटावरती घर आहे पलीकडे गेल्यावरती. तर बस इकडेच ब्लॉग एंड करतो आता. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला इकडे फिरायला यायचं असेल तर तुम्हाला लोकेशन हवं आहे इथलं तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे लोकेशन. आणि बस इज्जत द्या. बाय बाय.